जमिनीला पडलेला एक खोल खड्डा, त्याच्या बाजूने उठलेला आगीचा लोळ, खड्ड्यात पसरलेल्या वेली आणि दोरखंडांना पकडून हातात भाले घेऊन आत उतरणारे काही माणसं. त्या सगळ्यांकडे खड्या नजरेनं पाहणारा, वाढलेले केस, एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात परशू, कानात अर्धचंद्र घातलेला एक योद्धा आणि या सगळ्याच्या खाली लिहिलेला एक शब्द, कांतारा. हे वर्णन होतं कांताराच्या दुसऱ्या पार्टच्या पोस्टरचं. खरं तर याला दुसरा पार्ट किंवा कांतारा 2 म्हणता येणार नाही, कारण डायरेक्टर ऋषभ शेट्टीनं सांगितल्याप्रमाणे हा कांताराचा पुढचा पार्ट नाही, तर प्रिक्वेल म्हणजेच बॅक स्टोरी सांगणारा पार्ट आहे. कांतारा अ लेजंड चॅप्टर 1. याची उत्सुकता नुसत्या पोस्टरमुळे वाढत नाही, ती वाढते फर्स्ट लुक टीजरमुळे. यात शिवा कांतारात दाखवलेल्या आगीच्या वर्तुळात येतो. त्याच्या हातातली मशाल विझते, त्याची नजर चंद्रावर जाते आणि चंद्राच्या उजेडात आपल्या कानावर शब्द पडतात. हा साधा प्रकाश नसून जे घडून गेलंय आणि जे घडणार आहे ते दाखवणारा प्रकाश आहे. मग तशाच आगीच्या वर्तुळाखाली असणारा एक खड्डा दिसतो आणि त्यात असतो तोच, हातात परशू आणि त्रिशूळ घेतलेला, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा असलेला, अंगावरून रक्ताच्या धारा वाहत असल्या तरी ठामपणे उभा असलेला आणि डोळ्यात आग असलेला योद्धा. त्याच वेळी स्क्रीनवर शब्द येतात, लेजंड वॉज बॉर्न. पहिल्या कांताराचा इम्पॅक्ट, त्यात समोर दिसणारा योद्धा आणि अंधार करणारा उजेड, ही कायम राहिलेली थीम बघून आपल्या डोक्यात एकच प्रश्न येतो, या कांतारा चॅप्टर 1 मध्ये नेमकं असेल काय? आता प्रिक्वेल मध्ये काय असेल याची थेरी ऐकण्याआधी मेन स्टोरीचा प्लॉट सांगायला पाहिजे. कांतारा तुम्हाला पुष्पासारखा टिपिकल मसाला पिक्चर वाटला असेल तर तुम्ही सबशेल गणलाय. कांतारात फक्त शिवा या हिरोची स्टोरी दाखवलेली नाही, तर पंजुर्ली आणि गुलिगा या वनदैवतांची कथा, भूतकोलाची परंपरा, विष्णू आणि शंकराचं कनेक्शन, या सगळ्या गोष्टींची सांगड गावात घडणाऱ्या घटनांची बांधली. कांताराची इनसाइड स्टोरी समजून सांगणारा व्हिडिओ बोलभिडून केला आहेच, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. पण पहिल्या कांतारात एक बेसिक थीम आहे. शिवाच्या घरात भूतकोलाची परंपरा असते. शिवाचे वडील जमीन परत मागणाऱ्या राजाच्या वंशजाला चॅलेंज करून गायब होतात आणि शिवाही राजाच्याच वंशजाचा शेवट करून गायब होतो. दोघंही गायब होतात तेव्हा हातात मशाल घेऊन जंगलात पळत जातात. ते ज्या ठिकाणी थांबतात तिथं आगीचं वर्तुळ तयार होतं, त्यातच हे दोघंही गायब होतात. आपल्या गरोदर बायकोला मागे ठेवून शिवा गायब होतो आणि तिथंच कांतारा संपतो. आता कांताराचा सिक्वेल आला असता तर त्यात शिवाच्या मुलाची स्टोरी पाहायला मिळाली असती, पण प्रिक्वेल येणार म्हणल्यावर ही स्टोरी शिवाच्या वडिलांची असू शकते असा अंदाज आपण लावायला जातो, पण तो खोटा ठरू शकतो, कारण या पिक्चर मध्ये काळ उभा करण्यात आलाय कदंब राजघराण्याच्या वेळेचा. कदंब हे कर्नाटकावर राज्य करणारे पहिले राजे होते. त्यातही कदंब घराण्याचा मूळ पुरुष म्हणून त्रिलोचन यांना ओळखलं जातं, ज्यांच्याबद्दल असं सांगण्यात येतं की त्यांचा जन्म शंकराच्या अश्रूमधून झाला आणि त्यांनाही शंकराप्रमाणेच 3 डोळे होते. पोस्टर आणि टीजर मध्ये ऋषभ शेट्टी आपल्याला शंकरासारख्याच रूपात दिसत असला तरी ही स्टोरी राजाची नाही तर योद्धाची वाटते. हा कदाचित असा योद्धा असेल ज्यानं शिवाच्या गावाचं, लोकांचं रक्षण केलं असेल, त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं असेल, किंवा कांताराच्या पहिल्या पार्टमध्ये जो पहिला राजा दाखवलाय त्याच्याशी काहीतरी कनेक्शन असेल. पण या थेरीज पेक्षा जास्त जवळ जाणारी थेरी म्हणजे कांतारा चॅप्टर 1 मधून पंजुर्ली आणि गुलिगा या वनदैवतांची मूळ कथा बघायला मिळेल. जेव्हा कांताराचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीला कांतारा नंतर काय हा प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यानं कांताराचा सिक्वेल नाही प्रिक्वेल येणार आहे असं सांगितलं होतं. पहिल्या पार्टमध्ये आपल्याला पंजुर्ली आणि गुलिगा दोघंही लोकांच्या विरोधात जाणाऱ्यांना संपवतात, लोकांचं रक्षण करतात हे दिसलं होतं. यात शिवा भूतकोलाच्या वेळी पंजुर्ली म्हणजेच वराह रूपात दिसतो, तर क्लायमॅक्सला धुवा करतो तेव्हा गुलिगाच्या रूपात. आता लोककथांनुसार पंजुर्ली म्हणजे रानडुक्कर आणि गुलिगाचा जन्म होतो दगडातून. या नव्या कांतारा चॅप्टर 1च्या टीजर मध्ये आपल्याला जो योद्धा दिसतो तो उभा असतो एका खोल खड्ड्यात आणि त्याच्या चहूबाजूंनी फक्त दगडच असतात. या दगडांमध्ये उभं राहून हातात त्रिशूळ आणि परशू घेऊन तो अंगावर येणाऱ्यांशी लढत असतो. म्हणजेच तो या सैन्याला शासनही करत असतो आणि त्यांच्यापासून रक्षणही. साहजिकच पंजुर्ली आणि गुलिगाचं शासन आणि रक्षण करण्याचं काम हा योद्धा करताना दिसतो. म्हणजेच या दोन्ही वनदैवतांच्या उदयाची आणि त्यांनी लोकांमध्ये रोळायची स्टोरी असू शकते. या 2 थेअरीज सोबत तिसरी थेअरी आहे
टीजरमध्ये दिसणारा योद्धा शिवा आणि त्याच्या कुटुंबाचा मूळ पुरुष असल्याची, पहिल्या कांताराची सुरुवात, शेवट आणि हा प्रिक्वेल यात एक कॉमन पॉइंट आहे. जंगलात दिसणारं आगीचं वर्तुळ. इथंच शिवाचे वडील गायब होतात, इथंच शिवाही गायब होतो आणि प्रिक्वेलच्या टीजरमध्ये जो खड्डा आपल्याला दिसतो त्याच्या बाजूनही तसंच आगीचं वर्तुळ आहे. या आगीचं वैशिष्ट्य हे असतं की या आगीमुळे उजेड होत नाही, उलट सगळ्या जंगलात अंधार पसरत असतो. वर्तुळात आल्यावर हातातली मशालही विझत असते. या वर्तुळात आलेल्या शिवा आणि त्याचे वडील आकाशात गायब होत नाहीत, तर या वर्तुळात खेचले जातात. म्हणजेच या आगीच्या वर्तुळाखाली एक युनिव्हर्स आहे आणि त्याच युनिव्हर्समध्ये उभा असलेला दिसतो हा प्रिक्वेल मधला लिजंड. कांतारा चॅप्टर 1च्या पोस्टरवर हा हिरो ओरडताना दाखवलाय. शिवा आणि शिवाचे वडील भूतकोला करताना ओरडायचे, पण शिवाचा चुलत भाऊ असलेला गुरुवा मात्र भूतकोला करताना ओरडायचा नाही. या गुरुवाला मारणं देवेंद्रला सोपं गेलं होतं, पण शिवाला टच करणंही जमलं नाही. शिवा क्लायमॅक्सला योद्ध्यासारखंच लढला होता. हे सगळे डॉट्स कुठं जोडता येतात तर त्रिशूळ घेतलेला हा योद्धा शिवा आणि त्याच्या कुटुंबाचा मूळ पुरुष असेल या थेअरीपाशी. शिवा आणि त्याचे वडील लोकांचं भलं करून गायब होताना दाखवलेत, पण त्यांनी लोकांसाठी लढायची, त्यांच्या हक्कांसाठी उभं राहायची सुरुवात या योद्ध्यापासूनच झाली असावी. या सगळ्या थेअरीच्या चर्चेत एक गोष्ट मात्र रिषभ शेट्टीनं जपली आहे, कांताराचं शंकर आणि विष्णू कनेक्शन. पहिल्या पार्टमध्ये हिरोचं नाव होतं शिवा म्हणजे शंकर, तर सुरुवातीला अँटी हिरो वाटणाऱ्या फॉरेस्ट ऑफिसरचं नाव दाखवलंय मुरली म्हणजेच कृष्ण, विष्णूचा अवतार. सुरुवातीला हे दोघं गावाला ताप वाटत असतात, पण शेवटी हेच दोघं एकत्र येऊन गावाचं रक्षण करतात. असाच संदर्भ आपल्याला कांतारा चॅप्टर 1 मध्ये बघायला मिळू शकतो. कारण यात दिसणाऱ्या योद्ध्याच्या एका हातात त्रिशूळ हे शंकराचं शस्त्र आहे, तर दुसऱ्या हातात परशु हे परशुरामाचं म्हणजेच विष्णूच्या 6व्या अवताराचं शस्त्र आहे. भूतकोलाची परंपरा, कांताराची घटना या सगळ्या गोष्टी तुळुनाडू भागात रुजलेल्या आहेत. परशुरामाचं क्षेत्र अशी ओळख असलेली 7 मंदिरं याच तुळुनाडूमध्ये आहेत आणि सोबतच शंकराचं स्थान असलेलं गोकर्ण सुद्धा तुळुनाडूमध्येच येतं. थोडक्यात याच भूगोलाला पुराणांशी, इतिहासाशी, वर्तमानाशी आणि मुख्य म्हणजे लोकांशी जोडत रिषभ शेट्टी कांतारा चॅप्टर 1 घेऊन येतोय. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कांताराच्या प्रिक्वेल बद्दल बोलताना रिषभ शेट्टी फक्त वाढलेल्या 16 कोटींवरून 150 कोटींच्या जवळपास गेलेल्या बजेटबद्दल बोलून थांबला नव्हता, तर त्यानं सगळ्या गोष्टी आत्ताच जाहीर करता येणार नाहीत, आम्ही विशेष मुहूर्त बघूनच जाहीर करू असं सांगितलं होतं. मग हा मुहूर्त निवडण्यात आला त्रिपुरारी पौर्णिमेचा. असं म्हणतात की त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकर आणि भगवान विष्णू दोघंही पृथ्वीवर येतात. त्रिपुरारी पौर्णिमा या एकाच दिवशी शंकराला तुळस आणि विष्णूला बेल वाहून पूजा केली जाते. रिषभ शेट्टीनं याच दिवशी टीजर आणला, ज्यात एक योद्धा एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात परशु घेऊन उभा आहे. पण महत्वाचं म्हणजे तोही शस्त्र घेऊन लढतोय, कुणाच्या तरी रक्षणासाठी, कुणाला तरी शिक्षा करतोय आणि त्याच्या डोळ्यात दिसतायत तीच गूढ आगीची वर्तुळं.